नाही येत. आणि माझी पहिली गोष्ट ही आहे की जे पदं आहेत सीमाताई आपले सीमाताई देशदत्त आहे, राजदत्त आहे, ते सांगतील त्याच्याप्रमाणे आपण पद निवड करणार आहे. चला धन्यवाद, टाळ्या. ड्रायव्हर भावानो आणि आज मुद्दा आहे की कारण की आमदार जर आमदारने आपल्याला निर्णय दिलेला कसा दिला, ते चालक पण बसलेले, मालक पण बसलेले, बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या आपल्याला त्यांना लेटर द्यायचा होता, तो लेटर घेऊन गेलेलो, पण त्यांना दिला का नाही? कारण की आता कुठेतरी लेटर घेत नाही, कारण की ते आता 2-4 दिवसात मॅडम बोलल्याचं नोटीस आहे येणार आहे, त्याच्यामुळे आपण लेटर नाही दिला, लेटर थांबवला. त्याच्यावर पण तारीख आपली 27 दिली. ठीक आहे. आता आपल्याला तुमच्या स्वतःच्या मनावर घेऊन तुम्ही गाडीवर जाणार की नाही जाणार ही तुमची मर्जी आहे. ठीक आहे. आता त्या हिशोबाने आमदार साहेबांनी पण सांगितलं की सर्व संघटना येऊन मिटिंग होईल, त्याच्यानंतर आपल्याला निर्णय घेता येईल पाहिजे, बरोबर आहे. आणि ते कसं माहिती आहे का, आता एवढी मेजॉरिटी बघून ते जरा थक्क झालेले होते, पण ते जरा काय झालं की आपले ड्रायव्हर भाऊ कसं तिथे 1-2 जण बोलत होते, बाकी सांगत होते, तसं नाही करायचं. आपण बोलायचं तर हक्काने सर्वांना बोलायचं. आज दादा तो एकटा तिकडे बोलत होता, बोलला आणि त्यांना जसं बोलायचं तशी त्यांना मिरची लागायची. का लागायची? कारण की तो हक्काचं बोलत होता. त्यांना मालकाला माहिती आहे की हा जर असं बोलतोय तर पुढे जाऊन मला तो झक मारून आपल्याला पैसे भरायला लावेल, एवढं पण बोलत होतं. ते आपल्याला समजत होतं. तसं काय, आता ड्रायव्हिंगवर तुम्हाला बसायचं असेल तर तुमच्या मर्जीने बसा. तुम्हाला आंदोलनात म्हणजे घरी बसल्या करायचं असेल तर घरी बसल्या करा. कोणाकडे पैसे नसतात, कोणाकडे असतात, त्या हिशोबाने पण विचार करा. नंतर रोजगार चालले याचा पण विचार करा. आणि दुसरे पण आता जे पदं काढायचे, चांगली आपल्याला पदं काढायची राहायला, बोलणारे असतील, चांगले रेटिंग असतील. आणि जे उंबरसाडा काका आहेत, कुठे आहेत ते जरा दिसेल नाही, हां, त्यांना मी एकच नजरेत ओळखलं त्या दिवशी. कोणत्या दिवशी? ज्या दिवशी आपण रॅली काढली, त्यांना तर मी माझ्या हक्काने म्हणले आणि त्यांना स्वीकारायचे. मी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता पुढचा मार्गदर्शन राजूदादा करणार आहे. ते आपले राजूदादा कोकण प्रदेश अध्यक्ष. पहिला माझा परत उपस्थित खूप छान दाखवलं आहे आणि मन भरून आलं की गावामध्ये एवढं उपस्थित आहे. धन्यवाद. आता आपला लढा सरकारशी जनतेची नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. मी त्या निदान कायद्यासाठी मला माहिती आहे की नाही, शिक्षा काय आहे, दंड किती आहे, 7 लाखाचे दंड आपल्या धर्मावरचे तेवढे आहेत काय, किती वर्ष ड्रायव्हिंग करताय, नागपूरबद्दल सांगून ठेवला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आपण काय करणार आहोत, तरी थोडं आंदोलन कसं करायचं तर ते रस्त्यावर उतरून नाही, जाळपोळ करून नाही, दंगल करून नाही होणार. ते करायचे थोडे आंदोलन घरात बसतो. तुम्ही मला घरात बसून काय करू, मेन मजुरी करा, जातीचं फूल टाका, भाजीपाला करा, भाज्या विका, मासे विका, तो तुम्हाला शक्यतो धंदा तो करा, स्वाभिमानाने करा. सगळे स्वाभिमानाने जगायची नाही काय धंदा. बरोबर आहे ना. जर उद्या सगळे यांना करण्याची जर तुमच्या हातून कुठला गुन्हा झाला तर त्यामध्ये जगायचं तुम्ही करणार, कारण काय साम्राज्य पब्लिक आपल्याला मारणार. बरोबर
आहोत ना. एवढे करून तुझं 10 वर्ष जेल मध्ये आपण पाहिल्याकडून काय करतो की आपण 4 वर्ष कमवून ठेवलं तर 10 वर्ष त्यांना सांभाळायला त्यामध्ये जेलला सोडून द्या ना. तुम्हाला जो जमेल तो रद्दा करा. तो बिझनेसमॅन मजुरी करून खाऊ पण काहीतरी स्वाभिमानाने संध्याकाळी अर्थितामध्ये खाणार स्वाभिमानाने खाल. आता त्यावेळेनंतर आपण सगळ्यांना कोरोना काळात आपण सगळे ड्रायव्हर लावून सगळ्यांना आपल्या देशाला साथ दिली. मेडिकलपासून गॅसपासून सर्वांपासून बरोबर आहे. अगदी लोकांना त्यांच्या घरात भाजीपाल्यापासून शेतापासून अगदी सरकारला आपल्याला करू शकतो बघतोय का. ते काळामध्ये काळात ड्रायव्हरने आणि त्याच्यात वेळ संपली म्हणजे आपल्याला कडलं कर्ज टाकून दिलेलं आहे. आता तर हात पुढे तुम्हाला सर्वांना जे काय समजायचं असतं ना आपण बघा तात्पुर करून एकत्र करून आपण तालुका बंद करून आहे जिल्हा बंद करून आहे ना हे काय होणार नाही. हे जर बंद जर करायचं असेल तर अख्खा भारत बंद करायला लागेल. जेव्हा भारताचे जे आपले वाहन अधिकारी आहेत मोठ्या मोठ्या उच्च पदावरती जेव्हा संतुष्ट करतील किती जागा दोन दिवस जरी बसतात ना 2 दिवस हा कायदा गरजेवर पडतात. ड्रायव्हरने सगळं मनावर घेतलं पाहिजे. हा कायदा फक्त ड्रायव्हरांचा नाही आहे. ज्याचं लायसन आहे त्याचा कायदा आहे. टूव्हीलरवाला असू दे रिक्षावाला असू दे कारवाला असू दे कोणी असू दे. आणि किती लाखो रुपये देणारा पैसे हा जरी असतो ना सरकारी ऑफिसर जिल्हा ऑफिसर आणि तो सिंगल एकटाच चालला आहे आणि कोणाचा चौकला त्याला हा दंड त्यालाही आहे. त्यामध्ये सोबत सुद्धा नाही. बघा आपल्याला सुद्धा आंदोलन करायचं नाही. आत्ता परिस्थिती कशी आहे की मालक लोकांनी काल ह्या 8 दिवसात भरपूर भोगलं आहे. या 2-3 दिवसात तर भरपूर चांगलंच भोगलं आहे. मालक लोकांनी बोलाले आमचे हप्ते भरणार का तुमची गाड्या करायला तर मला तुम्ही गाड्या उभ्या ठेवू नका. तुम्ही स्वतः फिरवा ना. नाही आमच्या ड्रायव्हरांच्या अंगावरती लाख रुपये 50,000 रुपये त्याचं काय काय ड्रायव्हरने सांगितलं नाही की बाबा आमच्याकडे काही ही परिस्थिती नाही आहे की बाबा 7 लाख रुपये दंड भरेल मी आणि 10 वर्ष जेलमध्ये जाईल म्हणजे पैसे देणं आहे. हा कायदा संबंध झाला तुम्हाला गाडीवरती येणार नाही. आपल्या संबंध हा चांगले राहतील. हा कायदा जर रद्द झाला तुम्ही गाडीवरती येईल नाही तर मग तुमचे पैसे हळूहळू भागून टाकतील. हे विषय झालेले आहे. बरोबर. कारण का आपल्या गरीब ड्रायव्हर जर गाडीवर गेला येता कदाचित जर काही झालं चुकून माकून आपण काही जाणूनबुजून करत नाही. बरोबर आहे. जेव्हा अपघात होतो तेव्हा तिथली ती सिच्युएशन असते तिथली ती परिस्थिती असते रस्त्याचे वळणे असतात भरपूरशा गोष्टी असतात त्या एकत्र होऊन तो जो अपघात होतो अचानक झालेला आपण त्याला अपघात म्हणतो. हा ड्रायव्हर जाणूनबुजून कधी करत नसतो. ह्या गोष्टी सर्वांनी समजून घ्या आणून घ्या. आज रस्त्यात फिरतो आपले सगळे ड्रायव्हरच आहेत. ज्याला फिरायचं फिरू दे. तुम्ही अडकाडी झाला त्याला असतील पैसे गमवलेले 10 वर्षामध्ये असतील. आज आपण पुण्याला केलं पाहिजे गावात महाराष्ट्रामध्ये सगळं बघतोय स्वतः अनुभवलेलं आहे. गाव तिथे आलेलं आहे. आपले ड्रायव्हर लोक आपलंच आहे असे मालक लोकांना स्वतः सांगतात की नाही गाड्या भरा आम्ही जातो फक्त पण आहे. तर हा लढा फक्त सगळ्या ड्रायव्हरांचा आहे. ज्याचं लायसन आहे त्याच्यानी सगळं आपले सगळे ड्रायव्हर आणि ड्रायव्हर नाही की बाबा 7 लाख रुपये तिथं भरून आपण रस्त्यात येणारे माणसं नाही. बाबा ड्रायव्हिंग जर तुम्ही करत असाल माझं एकच म्हणणं आहे जर तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर लक्षपूर्वक काळजीपूर्वक करा. रोप आली बाप्पा आता तुम्ही हे सांगू शकता. कारण कमी खूप जणांना थांबायचा प्रयत्न केला पण तुम्ही थांबत नाही आहे आणि हे तालुका जिल्हा बंद करून आहे ना आपलं काय सुद्धा होणार नाही. तर खरोखर जेव्हा भारत जेव्हा आपले जे मोठे अधिकारी आहेत ज्यावर युनियन असोसिएशनचे त्यांनी ज्यावेळी संप पुकारतील तेव्हा मात्र सगळं स्टॉप करायला आणि तो जो प्रतिसाद असेल ना तो सरकारसाठी भरपूर फायदेशीर असेल. तेव्हा सरकार आपल्यासाठी म्हणजे झोपूच लागेल. ते ड्रायव्हर असं आहे आज आपले 45% जास्त आपले ड्रायव्हर आहेत तरी सुद्धा 15% त्याच्यात ड्रायव्हरची कमतरता आहे. कारण आता सुशिक्षित लोक शक्यतो ड्रायव्हर बनत नाही. सरकार आपण पाडूही शकतो आणि उभंही करू शकतो. हा सर्वांनी विचार करा. मी कोणालाही अडकवणार नाही की गाडीवरती जाऊ नका म्हणून. जावा बिंदास त्यांच्या गाड्या अडकवू नका. त्यांच्यावर हप्ते आहेत आपण पण त्यांना समजून घेतलं पाहिजे.
जशी आपल्याला त्यांची गरज आहे तशी त्यांनाही आपली गरज आहे. त्यांचे हप्ते असतात, काय असतं, इतर असतं, कायदे असतं, हजार असतात, ते पण असतं. आणि आपल्याला तर पगार पाहिजे असतो. तर बघा, जाणाऱ्यांना मी अडकवणार नाही, पण ज्यांना जायचं नसेल तर मी तुम्हाला सांगितलं की स्वाभिमानात जाण्यासाठी कुठल्यातरी तुम्ही बिझनेस करा, धंदा करा, काही करा. 10 वर्ष जास्त घालण्यापेक्षा तर ह्या गोष्टी तयार करा आणि विचार करा सगळ्यांनी. हां, पद्धतशीरपणे सर्वांचे विचार मांडून घ्या आणि कोणाला अडचणीचं काही होणार नाही. विरोध करत नाही अडचवण्याला, पण कसं आहे माहिती आहे का, आपण त्याला अडचवणार तर त्याच्या मालकाला सांगणार, मग परत ते वादविवाद होणार, मग तुमच्याच परत वादविवाद होणार, त्यांना काय होणार नाही. आगे लगा जर मत असेल, सहमत असेल तर सर्वांनी यायला पाहिजे. एकत्र गरजेचं आहे. आणि खरंच आज तुमची उपस्थिती बघून मला छान वाटतं, खरंच छान वाटलं. एवढे जिल्ह्यात नाही मिटिंग झालं, पण आज मला इथे खरंच समाधान भेटलं होतं. बघा, जे माझं मत होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. की बाबा त्या स्थितीमुळे जर माझं संसार उद्ध्वस्त होणार असेल, 10 वर्षात जर माझी बायकोवर असर येणार असतील आणि मला एवढे सुद्धा दंड भरून सुद्धा तिथे मला स्टेनिंगच नको ना. बरोबर ना. आज तुम्ही सांगा, तुमच्यासमोर चाकू आहे आणि पाठीमागं खेळ आहे, चाकू धावत जाल का? वेळ थांबत खूप भगवान ना नाही बोला आता नाही. 4 गोष्टी करणं, विचारपूर्वक करा, विचार करायचा, विरोध काही कोणाचा करू नका. ज्यांना जायचं ना त्यांना जाऊ दे. बाबा माझी कॅपॅसिटी नाही, मी भाजीपाला विकेन, काही विकेन, मुंबई बंद, दिल्ली बंद. 4 पैसे जिथं 500 कमवतो ना तिथं 200 कमी, पण संध्याकाळी सुखाने खायचं. माझ्या बायका पोरांच्या घरात बसून फॅमिलीच काय हा विचार. ते माझं मत मी मांडलेलं आहे. तुमची मर्जी, बाकी आपल्या आहेत पदाधिकारी समजून मला. जय हिंद. एवढं वयस्कर माणसं तुम्ही खाले, एवढे आम्ही मोठे नाही तो. मग ते तुमचे जरा अनुभव मांडा, आम्हाला ऐकायचे. पोरांनो, काय तुमचं काय आहे, काय म्हणणं आहे ते सांगा आता. बरोबर. कोणाचे शेतीवाडी आहे ना, कोणाचे काहीच नाही, पण नोकरीवरतीच आहे. मुख्याचा लागेल का तुम्हाला? हा, मी काय सांगतो आता, खेतीवाडी दादानी सांगितली, इथे खरीच गोष्ट. ज्याची खेतीवाडी आहे, पाणीची साधन आहे, त्याचं भाजीपाला कमी पाहिजे. कोणाला घर बारणी कमी आहे, एक जण कुठे येतात तिथं खोल्या घेऊन राहतात. ते कुठे जातील गाड्या सोडून गेल्या. 5 बॉटल घेऊन, पाणी बॉटल 5 बॉटल. माझं म्हणणं काय आहे, कोण जावं तुम्हाला समस्या असेल 5 गाडीवर जा, 5 बॉटल नाही असेल तर त्याला बी वाईट नको म्हणा. आता कोणी भैया आहे, कोणी विमान आहे, कोणी काय हो सेट आहेत, कोणची असेल रोजी रोजच चालण्यासाठी तुम्ही करा. आता हे लोकांनी अंतराळ दाखवलं तसं मी ऐकलं तर सांगतो. काय कोणाचं काहीच नाही, त्याचे पोरा बाळा कसं पोचलं. शेतीवाडी नाही, काहीच ना, मन मजुरी करून रोज कमवायचे, रोज खायचे. तर त्याच्यात तुम्हाला काय अनुभव असं असेल ते दाखवा. बस आता एवढंच. सीमाताई बोलतील, आपल्याला मार्गदर्शन देतील. काय मार्गदर्शन देऊ? सीमाताई काहीतरी बोला ना. 300 रुपये महिन्याने काम केलं, 300 रुपये खर्च होती, 100 रुपये आले. याला 20,000 रुपये पुरवत सगळ्यात मोठी गोष्ट ड्रायव्हर भावाची काय माहिती आतापर्यंत मेजॉरिटी नाही आहे, पण इथे मेजॉरिटी चांगली दाखवली. आता जिथे बोलायचं होतं तिथे एक पण माझा ड्रायव्हर भाऊ कोणी काय बोलला नाही, फक्त 2-3 सोडून. आणि सगळ्यात जास्त गरज आहे कोणते
बोलायची. मी पण बोलत नव्हते पण आता बोलते. हा तुम्ही नंबर घेतलेला का? पण सगळ्यांनी माझं हेच मत आहे की सगळ्यांनी एकत्र या. आता कायदा तर चालू झालेलाच आहे, त्याच्यामध्ये जे गाड्या चालवतायत ते चालवतायत. आपण बहुतेक संस्था एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय आहे, कार्यक्रम चालू आहेत सगळे, पण तरी पण त्याच्यातले काही काही आहेत तर ते चालवतात. आता आता मिळून सगळ्या गोष्टी सगळे अनुभव कार्यकर्त्यांनी तर सगळ्यांना सांगितलेच आहे, पण तरी पण अजून याच्यापेक्षा काय सांगावं हेच कळत नाही. अजून काय काय सांगणार आहे? तुमचं सगळ्यांचं मत सांगा. काय घरी बसायचं आहे, गाडीवर जायचं आहे, काम करायचं आहे, काय करायचं आहे? असे जसे आता काका बोलले, राजूदादा बोलले, जयभाई बोलले, अजयदादा बोलले की म्हणजे बहुतेक लोकांचं शेती आहे, कुणाचा काही व्यवसाय असेल, कुणाचं काय, पण काही काही अशी पण लोक आहेत ड्रायव्हर भाऊ की ज्यांचं फक्त गाडीवर आत्मनिर्भर आहे. त्यांचं काय, ते 2 दिवस थांबतील, 3 दिवस थांबतील, शेवट गाडीवर जावंच लागणार आहे. तेव्हा काय करायचं? आपली संस्था आहे, पण आपली संस्था आपण रस्त्यावर काय प्रॉब्लेम येत आहे त्यासाठी आहे, पण घरातली गोष्ट 1 महिनाभर आपण पोचू शकतो. त्याच्या पुढचं भविष्य मुलं बाळं आहेत शेवट आपल्याला एक भविष्य आहे ना. आपण ड्रायव्हर भावामधून प्रत्येकाच्या घरामध्ये 3, 4, 5 अशी फॅमिली आहे. आपण वोटिंग करतो म्हणजे आपण सरकार निवडून देऊ शकतो तर सरकार पाडूही शकतो, बरोबर आहे ना. मग ती ताकद जर आपल्यामध्ये आहे तर मग असं ते चूप असून नाही ना चालणार. ती ताकद आहे आपल्यामध्ये. आपण सरकार निवडून देतोय तर सरकार निवडून देऊ शकतो, तर सरकार पाडूही शकतो. ड्रायव्हर रोड पे खडा तो आंदोलन चालू. सरकार गिरा. एक घरातून एक ड्रायव्हरचा घरातून 2-3 माणसं तरी वोटिंगला असली ना तरी भरपूर काय होतात, आहेतच. भरपूर काय होते. सरकार पडू शकते, तो विचार करा. आता पुढचा विचार करा. असं आता पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होते, ही इलेक्शनसाठी. आता आचारसंहिता लागू झाली म्हणजे तो आपल्यावर विचार कायदा लागू झालाय तो दबला, कुठेतरी ती फाईल एखाद्या कोपऱ्यात पडलेली असणार आहे. झालं मग तो अंगवळणी पडला ड्रायव्हरच्या. हळूहळू ड्रायव्हर बाहेर निघेल. बहुतेक ड्रायव्हरनी आता वडापावच्या गाड्या चालू केल्या आहेत. हे करणार काय? 25,000 रुपये पेमेंट घेणारे पण ड्रायव्हरनी आता वडापावचा व्यवसाय चालू केला आहे. हे आपल्या समोरचे उदाहरण आहे सध्याची. भाजीपाल्याची विक्री चालू केली कारण की बाबा मी एवढी वर्ष कमवून पण माझ्या खिशामध्ये 7,000 रुपये मी माझे नाही ठेवू शकत, तर 7 लाख कुठून भरणार आहे? आणि प्लस परिवारापासून 10 वर्ष तो लाभ राहू शकतो का? तर नाही राहू शकत. आणि तुमच्याबद्दल तुमचा मालक जाणार आहे का 10 वर्ष? नाही जाणार. त्याच्याकडे 10 ड्रायव्हर आहेत तर त्या 10 ड्रायव्हरचे तो 7-8 लाख भरेल का? नाही भरणार. आणि ड्रायव्हरची सजा किती झाली? 10 वर्ष. 70 वर्षाची. 10 वर्षाची. 70 वर्षाची. 70 वर्ष झालं. हा मालकाची. तेवढ्यापर्यंत तो जिवंत राहील का? तुम्ही 10 वर्ष, आज तुमचं मूल 25 वर्षाचं आहे किंवा 15 वर्षाचं आहे, तुम्ही बाहेर आले तर तोपर्यंत ते मूल कमवायला लागलेलं असेल, मग तुमचा उपयोग काय झाला? स्वतःच्या हक्काची लढाई आहे ना ही. बरोबर आहे का? पटतंय ते एवढं मला बोलता येत नाही, पण तरी बोलण्याची करते, कोशिश करते. काय मत आहे सगळ्यांचं? काय ते सांगून द्या. स्टेरिंग सोलो आंदोलन आहे का? कसं काय करायचं ते बोला तर खरं. आता तिथे एवढे मालक बोलत होते, तिथे तेव्हा कोण नाही काही बोललं, दोघे तिथे सोडून. ही हक्काची लढाई. ते आता बोलतात, ते आता बोलतात नाही, ते आता त्यांनी आता बोललं की आम्ही बोलतो आणि आहे आमच्या ड्रायव्हरच्या मागे. आता एवढा सगळ्या मालकांजवळ एवढी सगळी ड्रायव्हर लोक आहेत का आपली? नाही मिळत. नाही. याच्यातली बहुतेक तर बाहेर काही लोकलची असतील, मग ते फक्त लोकलचं घेतील अंगावरती. बाहेरच्या रोडवर होईल त्याला जिम्मेदार कोण? संस्था.
त्यांचं मत तेच होतं का त्यांचं मत तेच तेच होतं. होतं हा इथल्या लोकांचं आम्ही घेतो, बाहेरचं रोडवरचं कोण घेणार? संस्था घेणार. संस्था घेणार त्यांचं मत तेच होतं का आम्ही लोक ते पण बोलले पण लोकल आम्ही तुम्हाला जागा सोडून दिली हे ते आणि एका फंडवर आम्ही तुमचं लायसन्स सोडलं पण तुम्ही लोकलमध्ये बाहेर पण आम्हाला संस्थाने दिली ना लायसन्स सोडून हे कसं लोकलला करतात हा. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे जेवढे आहेत ना तेवढे खाली लोकलचे ट्रकवाले ड्रायव्हर आहे असं झालं त्यांना हायवावाले आणि ट्रकवाले आहेत. बाकी ह्याच्यात दुसरं लाईनचे पण ड्रायव्हर आहेत. बोला त्यांना किती ड्रायव्हर आहे लाईनचे हात वरती करतील ना, भरपूर जण आहे त्याच्यात भरपूर आहे तिकडे नाही लाईनचे ड्रायव्हर ज्यांना बाहेर हात वरतं ना आमचं आपण तुम्ही लाईन वर ना मी तर लोक नाही बाबा. मला बरं आता एक गोष्ट आठवली मला त्यांना पोरी पण आहे तिच्या जेलात 10 वर्षाचा नाही याल तर वाडखो खाऊन याल अरे तुम्हाला एक सांगू का बोल काय बोलायचं बोल एक मिनिट तुम्हाला सांगू का सीमा ते आता एक गोष्ट आठवली तुम्ही त्यांना बोलले की छोटे लहान दिसतात तीच गोष्ट माझी परिस्थिती होती की तुम्ही मला बोललेले की लहान गोष्ट आहे हा जेव्हा फर्स्ट टाइम महिन्यात जेव्हा फर्स्ट टाइम भेटलेले आम्ही मी आणि रुपेश दादा विचारा त्या दिवशी हा रुपेश दादाला सांगितलेलं ताई म्हणजे ते डायलॉग सांग तेव्हा माहिती कसं एक हक्काने आपण बोलायचं की ड्रायव्हर आम्ही आहोत राहणार आणि राहणारच पण आता विषय काय माहितीये का हा सिच्युएशनच्या हिशोबाने आपल्याला म्हणजे पुढचा पण विचार करायचा आहे घरचा पण विचार करायचा सर्व विचार करायचा काय राजू दादा बरोबर आहे म्हणजे कसं तुमचे घरचे पण उपाशी राहायला नको आपण पण नको काय बोलता काय नाही भाई थोडा सुभाष भाई को चान्स दो बोलू शकता ज्याला बोलायचं बोलू शकता बोलू द्या जिंदाबाद जिंदाबाद नाही तुमच्याकडे कॅमेऱ्यात नाही मारला पण नाही यावर मार यावर तुम्ही मारलं कर मारे येऊन बोला कोणाला बोलायचं माझे एकदम जुने सभासद मला ज्या या संघटनेमध्ये आणलं ते माझे सुभाष नवल ते 2 शब्द मांडतील ये सुभाष ये 2 मिनिट नाही आले या लागल ये सुभाष ये ना जरा सांग दादा 2 मिनिट खाली 2 शब्द 2 सुभाष बोल ना आता मांडून टाकलं बोललाय ना तू मला काय दुसरा दुसरा लाईन वाला काय कामाला लोक बोलत आहे तो ऐकत आहो आपले डंपर वाले दुसरे ड्रायव्हर दुसऱ्या लाईनचा आपल्याकडे फक्त 6 महिने गाड्या चालवतात बरोबर 6 महिन्यानंतर आपल्या गाड्या दुसऱ्या डंपरांच्या बंद राहतात आपल्याला फक्त जेवढं काम करतो तेव्हाच आपल्याला पगार भेटतो या जर आपल्याला जर 6 महिने काम करून आपल्याला 6 महिन्याचा जर पगार भेटत हवा 6 महिने तर घरा असं करतो त्यापेक्षा जर आपल्या घरा गेल्या परवडेल ना 7 लाख भरण्यापेक्षा आता 6 महिने आपली घरात बसून करतो 6 महिन्यात आपल्याला पगार भेटतो त्यापेक्षा मला गाडी चालवणार नाही बरं ना रस्त्यावरती काय आपली लाईनला तू जातो पण तसं त्या ठिकाणी जर नाही होतो आपली 6 महिन्याचा डंपराचा एक विचार करा बहुतेक जणांना 6 महिने गाड्या चालतात त्याच्यानंतर तर चालतच नाही तर एक लोक सांगाल का मी तर तुम्हाला नांगतो नांगायचं पण नांगत होतो पण फक्त 6 महिने नांगत होतो त्याच्या पुढं पुढं नांगत होतो त्याच्या पुढे तर बघतच नाही आता पण नाही
तू मग तू बार येत असेल ड्रायव्हरला माहित आहे कोणी टायमाला तू त्याच्या टायमाला बार येला कोणाक नाही तुझ्या कोणाक खर्च केला त्याच्या मागं ना त्याला कोणाक काम करणं त्या पण त्या ड्रायव्हरला विचारा एक लोक पण केलं तो बाबा मी त्याच्या मागे येतो तो निरंजन वजे बोलला ना तुम्हाला काय मी तुम्हाला मी माझ्या महिन्याचा महिना ड्रायव्हर लोकांना मी देतो पण त्या ड्रायव्हरला विचारा ना आणि मला लिखित पाहिजे ड्रायव्हर लोकांचा की वर्षभर हा माझ्याकडे काम करेल आणि तो ड्रायव्हर का सोडतो काहीतरी कारण असेल ना ड्रायव्हर सोडण्याचा. निरंजन वजे बोलतो माझ्याकडे लिखित पाहिजे का ड्रायव्हर माझ्याकडे वर्षभर राहील तर मी त्याला विचारतो. तो असं सांगत होता तेव्हाच तो सोडतो ना. मग तो निरंजन वजे तिकडे बोलत होता काय माझ्या ड्रायव्हरला मी पगार जर केला ते संपलं. मला माझ्याकडे लिखित पाहिजे का वर्षभर तो ड्रायव्हर राहील. बहुतेक ड्रायव्हरांचं कोण 50-50, 60,000 रुपये सेट पाय हवं घ्यायचं सांगा तुम्ही विचारा. नाही हवं तर मला सांगा काय तुमचा पैसा सेट पाय नाही घ्यायचा असा बरोबर बरोबर हा काय डहाणूचे 10,000 मागायचे असेल तर 5,000 द्यायचे असेल. तो सांगतो का आमच्या सेट टाकायचं पगार मला माहित आहे माझे 40,000 रुपये काम केलं पाहिजे सेट लोक तर ते 2 जागा लागला 2 जागा 30-30 रुपये खाल्ला 30,000 काय 30,000 म्हणजे 30 तरी 60 झालं का हे 60 रुपये कोणता 50 लाख लोकांचं निघतो 20 करा दादा कमीच केलं चालेल चांगला. ड्रायव्हर सांगतात काय बोलते ट्रेनचा कायदा आलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं चालू आणि ती पण आपल्या ड्रायव्हरच्या हक्काची लढाई आहे म्हणून आपण करतो. आपल्याकडे 5 लाख रुपये नाही आहे आणि माझ्याकडे ड्रायव्हर भाऊ असं कॅमेरा मारी ना मी असा कॅमेरा मोरा सिंग आपले जाऊनच मोरा सिंग आज मना रागाला आहे मी ताडी पिया भावाला भाव ताडी पिया तरी नाही ते काय 2 लाख रुपये ते 2 लाख रुपये म्हणून आपली लढाई चालू पण बरोबर परत कुठले माझा तेवढंच केलेलं आहे केली तर तुम्हाला आतमध्ये असं आतमध्ये हा तिथे 4 दिसतील 4च्या वरती दिसले ना का लगेच जातात. 20 मिनिटं दिलेत फक्त आपल्याला. येतात त्या दिवशी आपण गेलेला ना तो बोलला काय नाही लवकरात लवकर आपटाला निघून जाऊ. इथे पण 4 माणसं दिसताय दुसरा आणि 8 टाका जसं करोना काळामध्ये झालं होतं तिथे दिसते जमावबंदी आतमध्ये तसंच आहे. आता ड्रायव्हरला संसर्ग झालाय करोना झाला आहे त्याला म्हणून जमावबंदीच्या आदेश निघालेले आहे पण त्या ड्रायव्हरने करोना काळामध्ये सगळं पोचलेलं आहे त्यांना ज्यांना तर पोचलेला होता तेव्हा ते विसरले. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला ड्रायव्हर पाहिजे. त्यांच्या मुलांना स्कूलला न्या आणा त्यांच्या बायकांना शॉपिंगला न्या सगळ्यांना न्या पण इथल्या ड्रायव्हरची कोणी काळजी घेत आहे का नाही घेत. एक तरी मीडिया आजपर्यंत मोठी मीडिया कोणती दखल घेतली का कोणत्या पण मोठ्या मीडियाने नाही. मी रात्रंदिवस पाळते आता पण त्या मोबाईलला मेसेज येत असतील लोकमतवाल्यांचे फक्त एकच येते आणि लोकांचे न्यूजवाले असतील फक्त तेवढ्यांचंच चालते बाकी कुणाचं नाही आहे. कारण अजून एवढं आपण लढून पण आपण कारण की आज आपण आपल्या संस्थेमध्ये जळगाव चंद्रपूर
सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, बीड पूर्णपणे, मनमाड, वर्धा, यवतमाळ हे सगळे जिल्हे आपण बंद केले. पण काल पुण्यामध्ये ते संघर्ष ग्रुपवाले योगेश तांबळे त्यांचा फोन आला, ताई माझ्या इथे मेजॉरिटीच नाही आहे, 3-4च माणसं आहेत म्हणे, तर मी काय बंद करू इथे. तर म्हटलं ठीक आहे आमची माणसं पाठवते. तेव्हा काल पुणे बंद झालं. नाशिकमध्ये पण काल संध्याकाळी बंद केला, कारण तिथे पण सकाळपासून कोणाचं हे नव्हतं. हां, तर काल संध्याकाळी तिकडे बंद केलं, म्हणजे 3-4च्या आसपास तिथे बंद केलं. ते नाही बाबा, ते आता येतं आम्हाला गाडीमध्ये त्र्यंबकेश्वरवाल्यांचा तिथे पेट्रोल पंपवाल्यांचा त्या मालकाचा फोन आला की ताई आमच्या इथे असं आहे, मी स्वतः तुमच्या सोबत आहे, फक्त हे 2 दिवस आहेत ना आता कोण मानत नाही आहे कारण मोदी सरकार आहे. तर म्हटलं ठीक आहे, कारण तेही आपल्याला बघावं लागणार आहे, नाही तर माझा ड्रायव्हर भाऊ उगाच 10 वर्ष ते नंतर ते पहिलेच आतमध्ये जाईल. हे सगळं बोल असेल तर बोल, काय असेल तर बोला, बोला बिंदास. अरे तुम्ही बोला मी तो बोलायला मला काय बोलणार सीमा द्यायला बरं वाटलं. कोणी माझा नाव मोहन उंबर सर आहे, पण मी काय बोलतो का सीमा द्यायला बरं वाटलं का आपल्याला एवढे गावात जमा झाले, एवढी मेजॉरिटी जमा झाली. पण नाही, का नाही, आपले आदिवासी कमीत कमी 1000 ड्रायव्हर आहेत. किती आहेत? 1000 आहेत. त्याच्यातले 200 पण आम्हाला तर दिसत आहेत का? 200 तरी भैया मोमडन कमीत कमी ते 1000 ड्रायव्हर आहेत. किती 2, 4, 5 दिसतात मला. मग काय ड्रायव्हर देखतं ना. आपण धान तालुका बंद करून काय करणार? काल तुला भिवंडी पूर्ण चालू, हायवे पूर्ण चालू, हायवे आपण बंद करतो. सीमाताई बरोबर बोलतात का पूर्ण महाराष्ट्र बंद झालं तर आपण करू ना. तर तिकडनं आत असेल तर आपण पण करू. सीमाताई कसं वाटतं करू ना. पण आता कसं आपण करू मान्य असं 2-4 मोठे आहेत ते बंद करू तर होईल. काय ते बंद करतो तसं तुम्ही बोला भाऊ बोला शेतकरी करा, त्याच्या शेती आधी करा मान्य. पण बाकीचे तसं ड्रायव्हरवर पण आहेत, ड्रायव्हरवर पण जास्त जाते सर. पण आपण ते पण करू मान्य द्या. पण आता आपले सर्व 1000 ड्रायव्हर आले ना तर काहीतरी होईल. पण आता बघा तिथे सीमात आहे कमी कमी 200 पण आहे ड्रायव्हर. मी बोललो बरं वाटतं बरोबर, पण 1000 ड्रायव्हर यायला पाहिजे. मी पण मान्य करतो, मी पण काल गेलो, मी मान्य करतो. हायवेला पण तुम्ही आता आम्हाला काय बोलतात का हायवेला चालू आहे, भिंडीला चालू आहे, तुम्ही काय लोकांना पण कंपरवाले सेट लोक वगैरे बोलत असते का तुम्ही काय थांबलेले सर्व आपण करू. इथं आहे भारत बंद आहे, पण महाराष्ट्रात बोललं मोठ्याने बोललं तर आपण सर्व ठिकाणी तर आपण पण ढालू बंद करू ना. आणि दुसरी गोष्ट, आपण असं सकाळी 8, 9, 10 वाजता येऊन नाही, सकाळी 4, 5 वाजता येऊन बसलं तर आमच्या गाड्या रात्री भरूनच 5 वाजता निघून जातात. डहाणूची गाड्या, भाजीपाल्याच्या गाड्या चालू आहेत, बाकीची दारूच्या गाड्या चालू आहेत, मोठे मोठे सेट लोकांच्या गाड्या चालू आहेत. ते मोठे मोठे 3 पार्टी बंद केले ना तर सर्व गाड्या थांबतात. एक दोन गाडीवाल्याला थांबून काय फायदा नाही. आता जसं आपण म्हणजे बोललोय की हे 2 दिवस जे आहेत ते मोदी सरकारचे, आणि जे आपलं लेटरची जे हे येते प्रत येते तिकडनं, तर त्या हिशोबाने आपल्याला जर म्हणजे आंदोलन छेडायचं आहे, तसं चारोटीचं बोलताय तुम्ही, तसं तिथे करायचं बोललं तर तेव्हा एक ती मेजॉरिटी लागेल तिथे सगळ्या गोष्टी. तेव्हा मारझोड किंवा मारपीट, गाड्यांचं नुकसान हे ते नको आहे, कारण आपली रोजीरोटीच ती आहे, बरोबर आहे. पण तेव्हा उद्या बंद करायचं आहे ना, तर स्टार्टिंगपासून आपल्याला सगळ्या पेपर वर्कपासून सगळं करावं लागणार, बरोबर आहे. ते म्हणायचं उद्या पोलीस इथे घेऊन जातील, हा येईल बरोबर तो येईल तो करेल. पूर्ण DSP पासून CP पासून तुमचे पालघर जिल्ह्याचे जे आहेत जिल्हा अधिकारी त्यांच्याकडून सगळ्यांपासून लेटर काढावे लागते. साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्यामध्ये सगळ्यांच्या जेव्हा परवानगी येतील तेव्हा आपण ती चारोटी बंद करू शकतो. आणि याच्यामध्ये म्हणजे जरी 10-15 असतील ज्यांची शेती असेल किंवा काय असेल, पण बहुतेक ड्रायव्हर लोक असे आहेत का ज्यांचं फक्त आणि फक्त पोट फक्त गाडी चालवूनच भरते, असं आहे. त्यांनी काय मॅडम मी ऐकलं त्या दिवशी आम्ही डहाणूला दिलं
परंत ऑफिसला दिलं, इथे दिलं, पोलीस स्टेशन कासाला गेलं, तिथं कासाला यांना साहेब काय जास्तीच काय बोलले. बरोबर, तुम्ही बंद वगैरे कराल तर तुम्हाला मी आत टाकून हे करून दुसरं तर आता आपण 100-200 माणसाने नाही हे बंद करू शकत. कमीत कमी 1000-2000 ड्रायव्हर आले, याच्यामध्ये मोमेंटम भेळ पण यायला पाहिजे. ते कमीत कमी 1000 आहे. बघायला गेलं तर आपल्या आदिवासी ड्रायव्हर 1000 आहेत. आदिवासी एकटा आले तर तरी पण भरपूर होईल, पण आदिवासी ड्रायव्हर पण मिडम येत नाही. आता ते 200 आहेत, कमी कमी 1000 ड्रायव्हर आहेत आदिवासी, पण येत नाही. काय नाहीये ना, एकमेकावर भरोसा नाहीये. आज मी गाडी भरून 1000 मध्ये चाललोय, ए बाबा तू 1000 मध्ये जातो तर मी 700 मध्ये जातो. हे पण आहे, पण इथे ड्रायव्हरची एकटाच नाहीये. आता काय बोला, तरी पण ड्रायव्हर एक नाही जिंदाबाद. हा. दोन शब्द मांडा, ये ना, समोर बोला. बोला म्हणजे सर्वांना कळेल. दोन शब्द बोला. हे बोला, कोणाच्या मनात शंका असेल तर बोलून टाका. बोला बोला. हो दादा बोला. बोलणाऱ्याचं हुलके पण विकतात, त्या बोलणाऱ्याचे गहू पण विकत नाहीत. या आणि काय कर बोला काय ये 2 मिनिट, दोन बोला, असं 2 शब्द बोला, जास्ती नाही. नाही तर सांग चिन्मय, ये ना. असं ना, कोणी बोला पलटनशी ग्रुप मध्ये काय पण बोलून टाका. आता समोर बोलवा, माझ्या सांगायच्या ती मी तर असं नाही काय कोणाला हे करत नाही. मी सुभाष सांगला, काय सुभाष तुला पण मी सांगणार, एक ना 2 शब्द बोल, तुझ्या काय आहे ते सांग. आणि हे जो कोण आहे परसू काय रे त्याचे नाव, परसू डोलारी, ये बोला काय बोलत होत, ये बोला, 2 शब्द बोला. ज्याचा मी सांगत आहे 2 शब्द बोला. आता समोर बोला, मागे ग्रुपला काय नाही. ही साहेब लोक आहात, इथे समोर बोला. मी विरोध हवा तर तसाच सांगा, यो आम्हाला पाहिजे नाही. बोला माझे विरोध